उद्धव ठाकरे यांचा 16 फेब्रुवारीला धाराशिव मधला दौरा आयोजित करण्यात आलाय। धाराशिव मध्ये ठाकरे हे जनसंवाद मेळावा सुद्धा घेणार आहेत। औसा, लांबजना चौक आणि त्यासोबतच उमरगा आणि तुळजापूर या वेगवेगळ्या ठिकाणी ठाकरे भेट देतील। ठाकरे हे दौऱ्याच्या दरम्यान तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनाला सुद्धा जाणार असल्याची माहिती मिळते आहे। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। चेतन, कसा असणार आहे नेमका 16 फेब्रुवारी पासूनचा हा धाराशिवचा दौरा? यामिनी, खरं तर उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्याला गेल्या 2 आठवड्यापासून सुरुवात झाली आहे। या 2 आठवड्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याचे नियोजन केलं आणि त्याचा आता 3रा टप्पा हा धाराशिव इथे सुरू होतो आहे। धाराशिव मधला औसा, लांबजना चौक, उमरगा आणि तुळजापूर इथे उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर तुळजाभवानीच्या दर्शनाला देखील उद्धव ठाकरे जाणार आहे। हा 1 दिवसीय दौरा जरी असला तरी या दौऱ्यामध्ये जे महत्वाची ठिकाण आहे, जसं मी तुम्हाला बोललो, लांबजना चौक असेल, उमरगा असेल आणि औसा असेल, इथे शिवसैनिकांशी ते संवाद साधतील। इथे त्यांच्या एक चौक सभा देखील होणार आहेत आणि खरं तर आपण पाहिलं असेल की कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचे आता उद्धव ठाकरे यांनी दौरे केले आहेत आणि त्यानंतर लगेचच हा दौरा त्यांनी घेतलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये अगदी धन्यवाद चेतन या सगळ्या अपडेटसाठी।